आम्ही नाही का गावातील जिल्हा परिषद शाळेचा एक महत्वाचा प्रश्न मांडला होता की या शाळेत नाही का आपले जे लहान मुलं आहे ना त्यांना प्यायला स्वच्छ फिल्टर पाणी पण नाहीये, साफसफाई पण इथं नीट नाहीये. आणि हा प्रश्न आपण कोणाच्या विरोधासाठी नाही तर आपल्या गावाच्या भविष्यासाठी मांडला होता. कारण ती शाळा नाही का कोणाची खाजगी मालमत्ता नाही, ती आपल्या गावाची आहे, आपल्या मुलांची आहे, आपल्या भविष्यासाठी आहे. पण दुर्दैवाने नाही का आम्ही हा प्रश्न मांडल्यानंतर आम्हाला उत्तर देण्याऐवजी आम्हाला डायरेक्ट धमकी देण्यात आल्या. त्यावर नाही का अतिक्रमणाचा विषय काढण्यात आला. मी आधी स्पष्ट सांगू इच्छितो, प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय. नाही का लोकशाही आहे आणि लोकशाहीत नाही का नागरिकांनी प्रश्न विचारले नाही ना तर भ्रष्टाचार वाढतो. तरी तुम्हाला आमचं खोटं वाटत ना तुम्ही पुढे नाही का मुलाचा इंटरव्ह्यू टाकलाय, लहान मुलगा बघा काय म्हणतो. तुला पाणी येतं का? हा आता पाणी आहे फिल्टरला प्यायला? आता ते काढलंच नाही सुट्ट काढी दे ना. पण तुम्ही घरून पाणी आणते का प्यायला? हा आणि संपल्यावर पाणी मग का तू ना गावातून आणते का? का ठीक आहे. फक्त एवढंच म्हणतो, गावातील शाळा नाही का स्वच्छ असावी, मुलांना स्वच्छ पाणी प्यायला मिळायला पाहिजे आणि ग्रामपंचायतीने नाही का आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पण जेव्हा मी ग्रामपंचायतीमध्ये हा प्रश्न मांडला ना तो बघा ग्रामपंचायत काय म्हणते की आमचा आणि शाळेचा काहीच संबंध नाही. आत्ताच का बरं दिलं? आमचं म्हणणं काय इतके दिवस दिलं का बरं नाही? आता का बरं दिलं? जे काम नाही ते आम्ही करणार नाही. ठीक ठीक आहे ठीक चला. नाही का आमची ग्रामपंचायत काय म्हणते माहिती का, शाळेचा आणि आमचा काही संबंध नाही. म्हणजे 15 वित्त आयोगानुसार जो निधी होतो ना, शाळेची दुरुस्ती असेल, पिण्याचे पाणी असेल किंवा स्वच्छतागृह किंवा कंपाऊंडची स्वच्छता असेल, तर मग हा निधी नेमका चालला कुठं आणि तुम्हाला जर वाटतं तर आमचं काही चुकतंय तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.